नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खेळ किती महत्त्वाचे आहेत नाही का? मग ते आपल्या गल्लीतलं क्रिकेट असो किंवा ऑलिम्पिकच्या मैदानातलं सुवर्णपदक. खेळ हे फक्त मनोरंजन नाहीत, तर आपल्या मानवी संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. चला तर मग आज या इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. पण एक मिनिट, खेळ म्हणजे नक्की काय? फक्त जिंकणं, हरण्यापुरता हा मामला आहे का? की याच्यामागे अजून काहीतरी खोल अर्थ दडलाय? खरं तर हे उत्तर वाटतं तितकं सोपं नाहीये. खेळ म्हणजे शारीरिक मेहनत, मनोरंजन आणि कधीकधी तर जगण्याचा एक अविभाज्य भाग. ह्या सगळ्याचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. बरं, खेळांना नीट समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व समजून घ्यायला हवं. म्हणजे खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिक पातळीवर इतके मजबूत का बनवतात? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे बघा, खेळणं ही माणसाची एक नैसर्गिक, अगदी आतून येणारी प्रेरणा आहे. विचार करा, अगदी प्राचीन काळात माणूस शिकार करायचा, कुस्ती खेळायचा. आता या गोष्टी जगण्यासाठी गरजेच्या होत्या, हे खरे, पण त्याचबरोबर त्यातून मनोरंजनही व्हायचं. कुस्तीसारखे खेळ तर आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून आहेत. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित नव्हती, अजिबात नाही. आपण प्राचीन ग्रीसकडे पाहिलं तर तिथे ऑलिम्पिक खेळांची सुरुवात झाली होती. धावणं, थाळीफेक, कुस्ती, अगदी रथांच्या शर्यती ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला जायचा. आणि जिंकणं म्हणजे काय तर तो एक प्रचंड मोठा सन्मान समजला जायचा. ह्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की ऑर्गनाइज स्पोर्ट्सचा इतिहास किती जुना आणि गौरवशाली आहे. ठीक आहे, तर आता खेळांच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलूया. जगात अक्षरशः हजारो प्रकारचे खेळ आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी मजा आहे. मुख्यतः खेळांचे दोन प्रकार आपण मानतो. एक म्हणजे बैठे खेळ, जे आपण एका जागी बसून आरामात खेळतो, जसं की बुद्धिबळ, कॅरम किंवा पत्ते. आणि दुसरा प्रकार म्हणजे मैदानी खेळ, ज्यासाठी मैदान लागतं. कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. आणि दोन्ही प्रकारच्या खेळांची मजा काही औरच असते, नाही का? हेच बघा ना, एका बाजूला आहे बुद्धिबळ, जिथे लागते एकदम शांत आणि अचूक रणनीती. आणि दुसऱ्या बाजूला आहे लंगडीसारखा खेळ, जिथे लागते भरपूर ऊर्जा आणि चपळाई. दोन्ही खेळ आपापल्या जागी एकदम बेस्ट आहेत. आणि काही खेळ तर असे आहेत जे फक्त स्थानिक पातळीवर थांबले नाहीत, तर त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय मैदान गाठलंय. टेबल टेनिस असेल, फुटबॉल किंवा आपलं क्रिकेट, हे खेळ आज जगभरातले कोट्यावधी लोक खेळतात आणि त्याहून जास्त लोक पाहतात. या खेळांनी खरं तर संपूर्ण जगाला एका धाग्यात बांधलंय. आणि हा बघा, आपला पारंपरिक खेळ मल्लखांब. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का? श्रीमती मनीषा बाटे यांनी या खेळावर चक्क संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आहे. यावरून खेळांचं फक्त शारीरिकच नाही, तर सांस्कृतिक आणि अभ्यासाच्या दृष्टीनेही किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं. चला, आता आपण हे पाहूया की एखादा खेळ आपल्या गल्लीतून किंवा गावातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोहोचतो. हा प्रवास खरंच खूप प्रेरणा देणारा असतो. सगळ्याची सुरुवात होते ती अगदी छोट्या स्थानिक किंवा विभागीय स्पर्धांमधून. तिथून खेळाडू पुढे राज्य पातळीवर जातात, मग राष्ट्रीय पातळीवर चमकतात आणि मग शेवटी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. ही एक पायरी चढण्यासारखी प्रोसेस आहे, जी खेळाडूंना आणि त्या खेळाला एक मोठं प्लॅटफॉर्म मिळवून देते. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळतं तेव्हा खेळाडूंना आणि देशाला जी ओळख मिळते तिचं मोल करताच येत नाही. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांना हॉकीचे जादूगार असं उगाच नाही म्हणत. त्यांच्या कॅप्टनशिपखाली आपल्या टीमने 1936च्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. किती अभिमानाची गोष्ट आहे ही. गेल्या शतकात म्हणजे 20व्या आणि आता 21व्या शतकात खेळांचं ग्लोबलायझेशन प्रचंड वेगाने झालं. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे टेलिव्हिजन. टीव्हीमुळे मॅचेसचं लाईव्ह टेलिकास्ट थेट अब्जावधी लोकांच्या घरात पोहोचलं. ऑलिम्पिक असो किंवा विम्बल्डन, या मोठ्या स्पर्धांमुळे खेळाडूंना आणि खेळाला एक ग्लोबल ओळख मिळाली. आणि यामुळे खेळाचं पूर्ण चित्रच बदलून गेलं असं म्हटलं तरी चालेल. बरं, आता थोडा आधुनिक काळाबद्दल बोलूया. आजच्या काळात खेळ फक्त एक छंद किंवा आवड राहिलेला नाहीये. उलट ते एक मोठं करिअर आणि इंडस्ट्री बनलं आहे. एवढंच नाही तर त्याचा आपल्या साहित्यावर आणि संस्कृतीवरही खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो. बऱ्याच जणांना वाटतं की खेळात करिअर म्हणजे फक्त खेळाडू होणं, पण तसं अजिबात नाहीये. याच्या पलीकडेही खूप संधी आहेत. कॉमेंटेटर, अंपायर किंवा रेफरी, स्पोर्ट्स जर्नलिस्ट, कोच, ट्रेनर, स्पोर्ट्स फोटोग्राफर किंवा अगदी मैदानाची निगा राखणारे एक्सपर्ट्स, कितीतरी वेगवेगळी क्षेत्र आज उपलब्ध आहेत.
एक गोष्ट लक्षात घ्या, मैदानावर जे खेळाडू आपल्याला दिसतात ना, त्यांच्या यशामागे एक अख्खी टीम काम करत असते. त्यांचे कोच, मॅनेजर आणि इतर अनेक प्रोफेशनल्स, ही सगळी मंडळी पडद्यामागे खूप मेहनत घेतात. खरं सांगायचं तर त्यांच्याशिवाय कोणताही मोठा खेळ यशस्वी होत शकत नाही. आणि खेळांचा हा प्रभाव फक्त मैदानावरच थांबत नाही. खेळांवर कितीतरी पुस्तकं लिहिली जातात, मासिकं निघतात, अगदी विश्वकोशसुद्धा आहेत. आणि सिनेमे, मेरी कॉम आणि दंगलसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट तर आपण सगळ्यांनी पाहिलेच आहेत. यावरूनच कळतं की खेळ आपल्या समाजाला किती मोठी प्रेरणा देतात. तर आज आपण खेळांचा इतिहास, त्याचे प्रकार आणि त्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व ह्या सगळ्यावर एक नजर टाकली. पण आता जाता जाता एक विचार मनात येतोय. जसं तंत्रज्ञान आणि आपला समाज बदलतोय, तसं भविष्यात खेळांशी संबंधित अजून कोणती नवीन क्षेत्र तयार होऊ शकतील? काय वाटतं? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? Like, share, and subscribe now and learn smart.